जी गोष्ट माझ्याशी घडली त्या गोष्टीचा मला त्रास झाला, खूप त्रास झाला ह्या गोष्टीला. म्हटलं काय? म्हटलं वर्टिगो म्हणजे काय? तर दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला काय सांगू. हॅलो, हाय, नमस्ते, मी चैताली. तर मी आज तुमच्याशी 2 गोष्टी शेअर करणार आहे. एक गोष्ट मी आता तुमच्याशी पहिलं शेअर करते, हा आहे अवेअरनेस व्हिडिओ. कारण जी गोष्ट माझ्याशी घडली आहे गेल्या महिन्यात, ती गोष्ट तुमच्याशी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवते. हा अवेअरनेस व्हिडिओ आहे, कारण जी गोष्ट माझ्याशी घडली त्या गोष्टीचा मला त्रास झाला, खूप त्रास झाला. ह्या गोष्टीमुळे मला डॉक्टरकडे जावं लागलं. इव्हन मला ह्या गोष्टीमुळे माझा कॉन्फिडन्स लो असं झाला की मी बाहेर एकटी जाऊ शकेन की नाही. बाहेर एकटी गेली आणि मी कुठे पडली वगैरे तर मग माझ्या घरातल्यांना प्रॉब्लेम होणार, इव्हन मलाही त्रास होणार ह्याचा. म्हणून एवढा कॉन्फिडन्स लो झाला की ह्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये. आणि मी आजूबाजूला बघते लोक त्या चुका करतायत, ज्या चुका मी केल्या आहेत आणि मी केल्यामुळे त्या मला लवकर जाणवल्या, त्याचा त्रास मला लवकर झाला. प्रत्येकाच्या बॉडीवर असते, कोणाला उशिरा होतो, कोणाला आधी होतो, पण मला झाला. मला त्या गोष्टीवरून डॉक्टरकडे जावं लागलं. डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं, त्या गोष्टी मी फॉलो केल्या. त्यानंतर मी रिकवर झाली आणि आता मी ओके आहे असं म्हणू शकते, चांगली आहे मी. आणि आता मला त्रास होत नाहीये कारण त्या गोष्टी मी फॉलो करते. तर मी तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय झालं ते. तर असं झालेलं की सकाळ झाली आणि योगाला जाते मी. त्या टाइमला मला जाग आली थोडीशी आणि आमच्या घरात मांजरं आहेत, मांजराची छोटी पिल्लं आहेत 2. तर ती माझ्या बाजूला येऊन म्याव म्याव करायला लागली. तर मी तिला उचललं आणि मला झोप येत होती. रविवार आहे, योगाला सुट्टी होती. मग म्हटलं थोडंसं झोपते अजून, पण ही ओरडत होती रोजच्या टाइम प्रमाणे. म्हणून मी तिला जसं धरलं आणि उठत होते. म्हणजे जेणेकरून आपण कसं सकाळी जेव्हा झोपेतून उठतो अचानक आणि आपल्याला असं थोडा डोळ्यासमोर काळोख येतो, समथिंग असं काहीतरी होतं. तसं काहीतरी झालं, म्हणजे चक्कर आली अशी मला. मी म्हटलं आपण पटकन उठतो त्यामुळे झालं असेल. आणि मी तिला उचललं आणि मी ठेवलं बाजूला, दुसरं किचनमध्ये नेऊन ठेवलं आणि मी परत येऊन झोपायला आले. तर झोपायला आले तेव्हा परत मला चक्कर आली, परत झोपली. म्हटलं असेल काहीतरी विकनेस असेल त्यामुळे होत असेल. जोरात नव्हती चक्कर, ती हळू नॉर्मल होती. आणि थोड्या वेळाने मी झोपली नंतर परत उठली म्हणजे पूर्ण उठली नव्हती मी. उठली आणि बसली तर मी गारकन आतमध्ये असं मला फिरल्यासारखं झालं आणि मी पडली अंथरुणावर. मग मम्मीला मी सांगितलं की मला असं असं झालंय. तर मम्मी बोलली ऍसिडिटी असेल त्यामुळे, तू लिंबू वगैरे हे घे, थोडा वेळ आता आराम कर, झोप, बरं वाटेल, झोप पूर्ण नाही झाली, जास्त मोबाईल वापरू नको, मोबाईल वापरतेस हे ते ब्ला ब्ला बोलली. मी म्हटलं हो ठीक आहे. हे मी काय तिच्याशी काय बोलली नाही जास्त. आणि जसं मी एका कुशीवर परतायला गेली मला तसं परत व्हायला लागलं. डाव्या कुशीवर परतली, परत तसं चक्कर आल्यासारखं आणि असं पूर्ण हालायचं एकदम. म्हणजे घर असं हालतात तसं व्हायला लागलं. आणि मला घाबरायला झालं. म्हटलं मला कधी चक्कर येत नाही ऍक्च्युली. थोडंसं विकनेस जर असेल काहीतरी तरच मला, किंवा डिहायड्रेट झाली, खूप घाम आला तरच मला चक्कर येते, नाहीतर माझा चक्करशी काही संबंध नाही. आणि मला असं 3-4 वेळा झालं की मी झोपेतून उठायची, मला चक्कर यायची, गारकन फिरायचं आणि मी उशीवर डायरेक्ट पडायची. परत झोपताना परत चक्कर यायची. असं खूप वेळा व्हायला लागलं. मग मम्मी बोलली डॉक्टरकडे जा. नाही, त्याच्या अगोदर मला मम्मीने ऍसिडिटी होत असेल त्यामुळे असेल म्हणून लिंबूचं चाखण करून दिलं, मीठ वगैरे. ते मी घेतलं आणि झोपली. मी झोपायची, आराम करायची तेव्हा बरं वाटायचं, पण उठताना मला खूप त्रास झाला. आणि म्हणून मी डॉक्टरकडे गेली. आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे. तर त्यांनी विचारलं मला काय झालं तुला. मी म्हटलं काय नाही, की मला जसं झोपताना चक्कर येते, परत उठताना चक्कर येते, डावीकडे नसं वळताना चक्कर येते. तर बोलले की त्याच्या आदल्या दिवशी तू काय खाल्लेलंस का. मी म्हटलं नाही, असं काय मी ऑड वगैरे खात नाही, कारण मी योगाला जाते. योगाला गेल्यामुळे मी काय अनहेल्दी खाऊ शकत नाही. तर बोलते कधीपासून जातेस योगाला असं, तर तू खूप हे केलेलंस काय वेगळं व्यायाम. म्हटलं नाही, नॉर्मल जे असतं. तर मग बोलले की तुला वर्टिगो झालाय. म्हटलं काय. म्हटलं वर्टिगो म्हणजे काय. म्हणजे हा शब्द मायग्रेन वगैरे हे ऐकलंय मी, जे डोक्याचं असं, मानेचं वगैरे, पण वर्टिगो हा मी पहिल्यांदाच ऐकलाय. म्हटलं हा काय असं प्रकार. तर बोलली की तू मोबाईल वगैरे कसा युज करतेस. मी म्हटलं असा जो आपण मोबाईल असतो तो आपण नॉर्मली असं मांडीवर ठेवतो, जेव्हा जेवताना कोण कोण व्हिडिओ बघतो आपण तसं मांडीवर ठेवतो, किंवा मोस्ट ऑफ द असं मान करून आपण व्हिडिओ बघतो. म्हटलं असं बघते. बोलले हेडफोन युज करतेस. मी म्हटलं हो. बोलले हे सगळं बंद कर म्हणून.
म्हटलं कशाला, काय सिरियस विषय आहे का? तर बोलले सिरियस नाही आहे हा आजार, पण जर तू आतापासून जर त्या फॉलो नाही केल्यास तर पुढे जाऊन त्याचा खूप त्रास होऊ शकतो. तर मी बोलले ठीक आहे. मग म्हटलं त्यांनी गोळ्या दिल्या ऍसिड. आणि ना त्या टाइमला जेव्हा मला चक्कर वगैरे येत होती तेव्हा मला असं उलटी झाल्यासारखं, म्हणजे उलटी होत नव्हती, मी प्रयत्न करत होते, उलटी होत नव्हती, पण एक जसं आपल्याला उलटी होण्यासारखी वाटते ना तसं होत होतं. तर त्यामुळे खूप त्रास होत होता मला ह्या गोष्टी चक्करचा. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, इमॅजिन होऊ शकत नाही. ज्यांना मानेचा वगैरे त्रास असेल आणि ज्यांना चक्कर वगैरे येत त्यांना माहित असेल, पण मोस्ट ऑफ द लोकांना माहित नाहीये व्हर्टिगो. तर मला बोलले की तू तुला हे फॉलो, मी जे सांगेल ते तुला फॉलो करावं लागेल, नाहीतर त्याचा पुढे जाऊन त्रास होणार. तर मी घाबरली त्या टाइमला. मग म्हटलं पण त्यांनी मला बोलले की तो आजार नाहीये, की तो बरा होणार लवकर, पण थोडा तुला त्या गोष्टी फॉलो करायला लावायच्या, मी तुला पथ्य जसं सांगतो तसं. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला गोळ्या दिल्या, ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या, आणि ती एक टॅबलेट आहे वर्सेटाईल म्हणून, मी तिथे वर नाव तुम्हाला टाकेन कुठची ती. तर त्या गोळ्या दिलेल्या आणि मी घरी आली. घरी आल्यानंतर मला सेम त्रास व्हायला लागला. मला हा कंटिन्यू 1 आठवडा त्रास झाला. म्हणजे शेवट असं मी योगाला नंतर दुसऱ्या 2 दिवस गेली नाही, आय थिंक. हो, गेली नाही. मॅडमना बोलली की असं असं आहे म्हणून, तर त्यांनी मला त्या प्रकारचे व्यायाम दाखवले की तो रिड्यूस होऊ शकेल. आणि पण योगाच्या मॅमनी पण मला सजेस्ट केलं की तू काय करू शकतेस. ते पण मी फॉलो केलं. मी तुम्हाला सांगेन पुढे पुढे ऍक्च्युली कशामुळे. नंतर मी युट्यूबला सर्च केलं की व्हर्टिगो म्हणजे ऍक्च्युली काय, डीपली नॉलेजसाठी. ते मी तुमचे शेअर करते की कशामुळे हे काय होतं आणि कारण काय असतं होण्याचं. तर व्हर्टिगो मी जसं सांगितलं, हा व्हर्टिगो आजार नाहीये, तो बरा होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला खूप गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. ती जी बॉडी असते ती प्रत्येक वेळी मेंदूशी कनेक्ट असते. मेंदू जसा आपल्याला ऑर्डर सोडतो तसा ऍक्शन होत असतात. तर आपले जे तोल सांभाळणारी यंत्रणा आहे ती म्हणजे मान, कान आणि डोळे ही मेंदूशी कनेक्ट असतात. हार्ट हे असतं जे रक्त आपल्या पूर्ण बॉडीला पुरवतं. पण ही जी तोल सांभाळणारी, गती दर्शवणारी जी मेन अवयव आहेत, तर त्यांचा ताळमेळ बिघडला एक मेंदू सोबतचा, तर आपल्याला चक्कर कॉन्फिडंटली येऊ शकते. मला माहिती आहे हेडफोनमुळे किती त्रास होतो कानाचा. तसंच मी हेडफोन यूज करायची. मी एका कानात घालायची, कारण दोन्ही कानात आपण जेव्हा घालतो तेव्हा आवाज एकदम हे असं घुमतो, हवा घुमते. पण मी एका कानात घालायची, कारण ड्रायव्हिंग करताना म्हणजे हेडफोनचा मला खूप वापर केलेला मी असा. आणि मला त्याची सवयच झाली, पण ती आता सवय मोडली. त्यामुळे काय मला आता एवढं वाटत नाही. तर असं होतं की आपले जो कान असतो तो कानाच्या आतमध्ये अंतर्कर्ण असतो. कानाचा पडदा असतो त्याच्या आतमध्ये, ते त्यामध्ये कॅल्शियम कार्बन डायऑक्साईडचे कण असतात, द्रव असतो तो. म्हणजे आपली जी गती असते, आता माझ्या बाजून एक गाडी गेली झोइक्कन, ओके, किंवा असा वारा आला तर त्या काना किती किती जोरात गेला किंवा किती हळू गेला, ती एक गती आपल्याला कळते की फास्ट गेला की हळू गेला. ते जे कण असतात त्यावरून आपली गती दर्शवतात आपल्याला. तर त्यांचा ताळमेळ म्हणजे ह्या कानातले जर हल्ले आणि ह्या कानात गेले तर आपली जी चक्कर येऊ शकते त्यामुळे. तर लाईक कसं आपला एक तराजू असतो, तराजू कसा समान असतो. जर मी ह्यामध्ये जर जास्त टाकलं आणि ह्यामध्ये कमी टाकलं तर तराजू वर खाली होतो, मग त्याचा ताळमेळ वजनाचा बदलतो. तसंच सेम हेच असतं कानाचं, की कानामध्ये जे द्रव असतात कॅल्शियम कार्बन डायऑक्साईडचे, ते हल्ले इकडे तिकडे झाले कमी जास्त की चक्कर अशी की आपण जो मोबाईल असतो, मोबाईल आपण असा पकडत, कधी क्वचित कोणतरी मोठी लोक असतात त्यांना असं बघायची सवय असते, त्यांना मानेचा त्रास झालेला असतो, होऊन गेलेला असतो, त्यांना डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असतं की तुम्ही असं पकडा कुठची गोष्ट, मोस्ट ऑफ दी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असेल तर त्या गोष्टी. तर आपण त्या गोष्टी कंटिन्यू बघत असतो. जेवण करतो आपण, जेवण बनवतो ते कंटिन्यू असं बनवत नाही, पण मोबाईल आणि वगैरे आपण कंटिन्यू बघत असतो. इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या ज्या आपल्या उपयोगी आहेत त्या गोष्टी. तर त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दी आपण काय करतो, मांडीवर ठेवतो, जेवत असतो, मांडीवर ठेवून बघतो किंवा असं खाली वाकूनच बघत असतो मोबाईल. तर आपला हा जो मानेचा भाग आहे तो, त्याची हाडं असतात ती सरळ नसतात, कधी वक्र असतात. ती वक्र असणे गरजेचं आहे. जर आपण ते खाली वाकून वाकून ती सरळ होतात. सरळ झाल्यावर त्या ह्याला हाडाला ताण येतो खूप, आणि त्यामुळे मान वगैरे दुखते आपली, किंवा डोकं दुखतं. आपली जेव्हा मानेला त्रास होतो तेव्हा आपल्या डोक्यालाही त्रास होतो. तर मी काय केलेल्या चुका,
तर जो मी जेव्हा कामाला होते त्या ठिकाणी, मी नाव घेणार नाही, तर तिथे मला लॉग इन प्रोसेस असायची. तर मी लॉग इन प्रोसेस कारण जे कस्टमर येतात तर मी पूर्ण जो मोबाईल असा टेबलवर ठेवायचे, मोबाईलवरूनच करायचो आणि तो मला त्रास खूप झाला त्या गोष्टीचा. कारण मी कंटिन्यू अशी खाली बघायची आणि कंटिन्यू खाली जायचं आणि काहीतरी व्हिडिओ वगैरे बघितला कधी तर तो असंच पकडायची. मी कधी असं पकडलाच नाही मोबाईल. कधी मला कंटाळा, मान दुखायला लागली तरच मी असं पकडायची. तर त्याचा मला त्रास झाला. परत हेडफोन वापरायची, कॉलिंग वगैरे काय असेल, कारण लॉग इन करताना सपोज बाय चान्स कोणाचा फोन आला, मग त्या हेडफोनचा यूज व्हायचा. कारण लोकांना उगाच प्रॉब्लेम नको किंवा व्हिडिओ बघताना वगैरे, मग आपण हेडफोन ह्या कारणासाठी यूज करतो. पण त्या गोष्टींमुळे मला नंतर खूप त्रास झाला. मला ह्या गोष्टी चक्कर येणे वाढू लागलं आणि चक्कर येऊन मी अक्षरशः म्हणजे खरंच मी माझ्याच बरं होऊ शकेल की नाही ही गोष्ट, असं मला कॉन्फिडन्स पूर्ण लो झालेला. पण तो झाला. शेवट मला असं झालं की मी चालताना पण मला हलल्यासारखं असं असं एवढा भास व्हायचा. पण आता मी ओके आहे एकदम. मी काय काय गोष्टी फॉलो केल्या मी तुम्हाला सांगते. मी नेहमी मोबाईल असा पकडायला लागली. टीव्ही आपण जो बघतो तो पण असं समोर आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि मी काय टीव्ही आता जास्त बघत नाही, मोबाईलवरच बघते. पण मी मोबाईल वगैरे व्हिडिओ कॉल असो किंवा काही बघायचं असेल तर मी असा ठेवूनच बघते. जरी माझा असा आपण बघत असो तरी तो आपण कम्फर्टेबल नसतो. मग काय करायचं, मी काय करते, हा असेल तो असा पकडते आणि हा मोबाईल असा यूज करते. आणि कधी कधी काय होतं, कंटाळा येतो मला, पण मला फॉलो करावं लागतं. कधी कधी असं चुकून जरी माझ्या लक्षात नसलं, मी असं पकडलं तरी मला क्लिक होतं की नाही, मला असं करायला ठेवायचं आहे मोबाईल. आणि मी असं, आणि कोणी असे माझे मित्र वगैरे त्यांना मी सजेस्ट करते की तुम्ही असा पकडा मोबाईल, कारण मला त्रास झाला या गोष्टीचा. आणि आता मी असाच मोबाईल पकडते, हेडफोन यूज करत नाही. आणि मी आता कामाला जाते तर मी हेडफोन काय करते, मी स्कार्फ बांधते, हेडफोन लावते. हेडफोन कारण पटकन गाडीवर फोन उचलू शकत नाही, कारण आपला स्पीड असतो, कधी गाड्या इकडे तिकडे येत असतात, त्यामुळे मोबाईलला हात लावू शकत नाही. हेडफोन घालते मी, पण मी काय करते, जर हेडफोन असेल तो आतमध्ये पूर्ण ढकलून ठेवत नाही, जो इयरबड्स असतो तो मी बाहेर काढून ठेवते. जर फोन आला तरच मी आतमध्ये ढकलते आणि बोलते, नाहीतर मी हेडफोनचा वापर करत नाही. तर मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन की प्लीज ह्या गोष्टी फॉलो करा. ह्या गोष्टी आपल्या मेंदूशी कनेक्ट असतात, डोळे, कान, नाक, जे सगळ्याच गोष्टी असतात. पण ह्या गोष्टी, चक्कर येणं एकदम बेकार, तुम्ही कधीही कुठेही पडू शकता आणि ते होता कामा नये. आणि मायग्रेन मला नाव माहिती आहे आणि कुठचं तरी नाव आहे, जड आहे, मला येत नाही, आठवत नाही आता. पण ह्या गोष्टी मानेमुळे घडतात. त्यामुळे नेहमी मोबाईल तुम्ही असाच पकडा, हेडफोन कमीत कमी यूज करा. प्लीज प्लीज प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे की मला असं वाटतं की ती तुमच्यासोबत होऊ नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. कारण वर्टिगो बद्दल मला कधीच माहित नाही, मी हा शब्द पहिल्यांदाच ऐकलेला डॉक्टरकडून. आणि जेव्हा मी सर्च केलं तेव्हा मला तर दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला काय सांगू, तुमच्या सपोर्टमुळे आज माझे 305 सबस्क्रायबर झाले युट्यूबला. आणि तुमचा सपोर्ट मला असाच हवाय. हे सगळं तुमच्यामुळे घडू शकलं. आणि मला मी एवढी आनंदी आहे की माझे 305 सबस्क्रायबर झाले युट्यूबला. आणि इंस्टाग्रामचे पण वाढतायत हळूहळू, पण युट्यूबचे पण वाढत आहेत. आणि मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण ही गोष्ट जी माझ्याबरोबर सोबत घडली आहे, मला ह्याचा त्रास खूप झाला. मला नाही आवडत हे आजार बिजार खरंच. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या घरातल्या लोकांबरोबर शेअर करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि ही गोष्ट माझ्यासोबत रिअली घडली म्हणून मी तुम्हाला सांगते, आणि ती सोबत अजून कोणासोबत घडू नये. आणि कोण ह्या मानेच्या आजारातून वगैरे, चक्करा वकरा हे जे काय आहे त्या आजारातून अजून पण लोक आहेत, तर त्यांना ह्या गोष्टी सजेस्ट करा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून. वर्टिगो हा आजार नाहीये, हा एक सिम्पटम्स म्हणू शकता तुम्ही. तो तसा आहे जो पुढचं मोठी गोष्ट होण्या अगोदरच तुम्हाला एक आव्हान दिलं जातं किंवा एक सांगितलं जातं की असं होणार तुझ्या पुढे, काहीतरी तू बघून घे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मला असं सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.